मी उल्का उद्धव पटवर्धन. उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण कारल्याची छान अशी कोवळी कोवळी कारली आहेत आणि त्याच्यापासून आपण छान भाजी करणार आहोत. त्याच्यासाठी प्रथम मी काय करते तर कारली तुम्हाला चिरून दाखवते कशी चिरायची ती. हे बघा एकदम कोवळं कारलं आहे. असं घ्यायचं, त्यामधल्या बिया अशा काढून घ्यायच्या. असं छान येतात. बिया काढून घ्यायच्या आणि असं दाखवून ठेवतो तुम्हाला कसं चिरायचं ते. हे बघा असं जास्तीत जास्त पातळ चिरायचं. जितकं पातळ आपण कारलं चिरू तितकी भाजी आपली चुरचुरीत होते. मी तुम्हाला परतून भाजी दाखवणार आहे कांदा वगैरे घालून अशी छानपैकी. तर ही भाजी जितकी बारीक चिरू तितकी ती चुरचुरीत होते. अशी आता मी सगळी कारली चिरून घेते. आता ही कारली आपण छानपैकी चिरून घेतली आहेत पातळ अशा कापट्या करून. आता मी त्यावर थोडंसं मीठ लावलं आहे. तर मी ते हातानं अशी छानपैकी चुरून घेणार आहे. अशी सुंदर अशी चुरून घ्यायची. एकदम छान टकटकीत कारली आहेत मस्त. आणि मग मी थोडी ती वाफवून घेते आणि मग पुढची कृती तुम्हाला दाखवते. मी वाफवून घेतली की त्यातला कडूपणा पण कमी होतो आणि भाजी शिजते पण पटकन. त्याच्यासाठी आपण ही थोडी आता मी मीठ लावून घेतलंच आहे आणि वाफवून पण घेते. कारली थोडीशी वाफवून घेतली म्हणजे त्याचा कडूपणा पण कमी होतो आणि पटकन परतली जातात. त्याच्यासाठी मी ही कारली थोडी वाफवून घेतली. आता आपण प्रथम काय करूया तर फोडणीसाठी तेल घालूया. ही सुद्धा भाजी मी तुम्हाला सोप्या पद्धतीने होण्यासाठीच अशी करते. झटकन होणारी भाजी आहे आणि थोडी वाफवून अशी घेतली की त्याचा कडूपणा पण कमी होतो. टाकलं की आपण नेहमीप्रमाणे मोहरी जिरं सगळं घालणार आहोत. तेल चांगलं तापलंय, त्यावर मोहरी टाकली, जिरं टाकलंय, हा कांदा टाकते. हा थोडासा उभा असा चिरून घेतलाय. साधारण 2 कांदे घेतले. त्याच्यात कांदा आपण जेवढा घालू तेवढा चांगला लागतो. 2 कांदे घेतले ते आता टाकते. ही भाजी आपण चांगली कांदा परतून घेऊया. कांदा परतताना वर हळद घालायची. हळद आणि हिंग. कुठच्याही भाजीत म्हणजे कांदा असो काही असो हिंग थोडा तरी हवा, त्याचा एक स्वाद वेगळा येतो. कारली आपण वाफवून घेतलेले त्याच्यामध्ये झटपट होते. तुम्हाला सोप्या सोप्या पद्धती दाखवते. म्हणजे तुम्हाला मी स्वयंपाकाची तयारी दाखवणार आहे कशी करून ठेवायची. आठवडाभरासाठी स्वयंपाकाची तयारी कशी करायची ती दाखवणार आहे वाटणं करून. हे मी झाकण ठेवते 2 मिनिटं. आता आपला हा कांदा छानपैकी परतून झालेला आहे. तर त्यावरच मी मीठ तिखट सगळं टाकून घेणार आहे. कारण कारली आपली बऱ्यापैकी शिजलेली आहे उकळून घेतल्यामुळे. लाल तिखट, मीठ कारलं उकडताना जरासं घातलेलं आहे त्याच्यामुळे बेताचं घालायचं. अगदी थोडं घातलं होतं म्हणजे कडूपणा कमी होतो. 1 चिमूट साखर. झाला आपला कांदा तळून झालेला आहे. आता आपण परती कारली टाकणार आहोत. कारली वर टाकते. टाकताना सुद्धा त्यातलं पाणी काढून टाकायचं म्हणजे मग चुरचुरीत होते. हे बघा उकडलेलं असतं त्याच्यामध्ये त्यात पाणी असतं ना, हे पाणी काढून टाकायचं म्हणजे ती जरा व्यवस्थित चुरचुरीत होते. अगदी चुरचुरीत जर व्हायला हवी असेल तर आपण थोडंसं बेसनही लावू शकतो.
पण काही जरूर नाही याला. आता कारल्याची भाजी 2 मिनिटात तयार होईल. त्याला हवी तेवढी आपण जशी चुरचुरीत करू शकतो. तर शिजलेलं सगळं आहे, कारलं पण शिजलेलं आहे, त्याच्यामुळे काय फार शिजवायचं नाही आहे. चमचा गरम झाला होता. काही काही भाज्या या चमच्याने व्यवस्थित परतायला लागतात, लाकडी आणि त्या छान होत नाहीत परतून. उलथा किंवा असा चमचा. त्याची आपली भाजी 2 मिनिटात तयार होईल. अशी आता ही मोकळी अशीच ठेवायची, झाकण ठेवायचं नाही, म्हणजे ती जरा चुरचुरीत होते व्यवस्थित. मी परतून अशी चुरचुरीत करून घ्यायची. खूप साधी सोपी पद्धत आणि चवीची. मी खोबरं घालून ठेवते, म्हणजे ती भाजी परतून होईपर्यंत आपलं खोबरंही चांगलं खमंग परतलं जातं आणि चव चांगली येते. खोबरं घातलंय आणि कोथिंबीर घालणार आहे. हे आवश्यक आहे असं नाही, खोबरं आवश्यक आहे. ह्याच्यात सुकं खोबरं जरी घातलं भाजलेलं तरी सुद्धा छान लागेल. अशी आपली ही कारल्याची भाजी आता 2 मिनिटात तयार होईल. भाजी खमंग तयार आहे. पोळीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर, कशाबरोबरही छान खाण्यासाठी तयार आहे. कारला कांदा अशी भाजी खाण्यासाठी तयार आहे. तर ही भाजी मी कशी केली, कारली कशी चिरून घेतली, साफ कशी केली, हा माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. ही चटपट म्हणजे झटकन होणारी आणि चटपटीत अशी भाजी आहे. खायलाही खूप छान लागते. भाकरीबरोबर, भाताबरोबर, अगदी कशा मऊ भाताबरोबर सुद्धा ही खूप सुंदर भाजी लागते. अशी ही भाजी नक्की करून बघा. अगदी डब्यात म्हणजे मुलांना, ऑफिसला ज्या मुलांना कारली आवडत असतील त्यांनाही देऊ शकतो. घरातले आपले पुरुष लोक जाणारे असतात, आपणही कामावर जाणारे असतो, त्यांनाही अशी भाजी न्यायला छान, एकदम अशी सुंदर आणि चांगली टिकणारी अशी भाजी, लगेच खराबही होणार नाही अशी ही भाजी नक्की करून बघा. आणि आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.